कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची 4 दिवसाची चांदणी आता उतरणीला लागलेली आहे. विदेशी फंडिंगचे धागेदोरे आता समोर येऊ लागलेले आहेत. जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या दरम्यान विशिष्ट कंटेंट व्हायरल करण्यासाठी प्रचंड पैसा पुरवल्याची कबुली मेटाने दिलेली आहे. आता हा पैसा मेटाला कोणी दिला, मेटाला पैसा देणारे ना तो कोणी पुरवला, याचा तपशील केंद्र सरकारच्या हाती येऊ लागलेला आहे. काही पैसा विदेशातून आलेला आहे, काही देशातल्या उद्योगपतींनी पुरवलेला आहे. नेपाळमध्ये मेटाने हीच करणी केली होती आणि तोच प्रयोग भारतामध्ये करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेळीच सगळा प्रकार केंद्र सरकारच्या लक्षात आला आणि केंद्र सरकार सावध झालं. विरोधकांची लवंगी तर आता तडतडलेली आहे. आता केंद्र सरकारने धमाके सुरू केलेले आहेत आणि हे धमाके विरोधकांसाठी कानठळ्या बसवणारे आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सक्रिय असलेल्या अमेरिकी सोशल मीडिया कंपन्या या अमेरिकी डीप स्टेटच्या तालावर नाचतात, ही बाब जगजाहीर आहे. अमेरिकेला नावडती असलेली सरकार अस्थिर करण्यासाठी या सोशल मीडिया कंपन्यांचा वापर होतो. नेपाळ बांगलादेशमध्ये हा प्रयोग